रायगडची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सुटलेली आहे। सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांनी या जागेवर महायुतीकडून उमेदवारी अर्जही दाखल केलेला आहे। मात्र शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेना आक्रमक झालेली आहे। रत्नागिरी रायगडमध्ये शिवसेनेनं बंडाचं निशाण फडकवलेलं आहे। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत अनिकेत तटकरे यांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे ही बंडखोरी थोपवण्याचं एकनाथ शिंदेंसमोर आव्हान असणार आहे। सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर आज हा विश्वास टाकला आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर महायुती म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली। त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व नेते मंडळींचा आभार व्यक्त करतो। की महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणे साहेबांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करीन की त्यांनी सगळ्यांनीच आज अनिकेतभाई तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करत असताना त्यांना आशीर्वाद दिले। मला खात्री आहे की अतिशय यशस्वीरित्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि या निमित्ताने जे या निवडणुकीतले सर्व मतदार बंधू भगिनी आहेत यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व प्रतिनिधी असतात यांनाही यांचे आम्ही जे महायुतीचे सर्व आहेत यांचे आम्ही आभार मानतो। नाही, अर्ज भरलेला आहे परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू।